नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्र हो, आज आपण ऑडिट ऑफ हॉटेल या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. मुळात ऑडिट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रोव्हिजन्स बघितल्या, ज्या पद्धतीने ऑडिटरने घ्यावयाची काळजी किंवा माहीत करून घेण्याचे मुद्दे याचा अभ्यास केला, त्याच पद्धतीने ऑडिट ऑफ हॉटेल या स्पेशल युनिटचा अभ्यास करत असताना किंवा त्याच्या ऑडिटचा विचार करत असताना ऑडिटरने काही मुद्दे किंवा काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. आता या गोष्टी कोणत्या ते पाहत असताना आपण काही पिक्चर्स बघूया. बघा, या स्क्रीनवरती तुम्हाला 4 पद्धतीचे पिक्चर्स दिसत आहेत. एक म्हणजे उजव्या कोपऱ्यामध्ये जो पिक्चर दिसतोय तुम्हाला तो आहे हॉटेल विथ रिसॉर्ट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत, त्या ठिकाणी छोटासा पाण्याचा तळ दिसतं आहे, तलाव दिसतोय अशा पद्धतीने. त्यानंतर त्याच्या बाजूला अशी झाडे आणि अशा पद्धतीचे हॉटेल्स असू शकतात. म्हणजे हे दाखवण्याचा उद्देश एक आहे की ऑडिटरला हे माहिती असणं गरजेचं आहे की हॉटेलमध्ये कोणत्या फॅसिलिटीज दिल्या जातात, हॉटेल्स कोणकोणत्या लेवलच्या आहेत किंवा हॉटेलला जो काही इन्कम मिळतो, जे काही रिसिट्स मिळतात ते कोणत्या पद्धतीचे आहेत किंवा कोणत्या पद्धतीचे इन्कम हॉटेल जनरेट करत राहतं. म्हणजे हॉटेल ज्या पद्धतीने फंक्शनिंग करतं, ज्या पद्धतीने फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं, त्याच पद्धतीने त्या हॉटेलच्या ज्या काही इन्कम्स ज्या आहेत, काही ज्या रिसिट्स आहेत याचा विचार होणं गरजेचं आहे. तर यासाठी ऑडिटरने या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. दुसऱ्या बाजूला जर विचार केला, त्याच्या डाव्या बाजूला एक ताज हॉटेलची, आता हे सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी ताज हॉटेलची बिल्डिंग दिसते. आता तुम्हाला माहिती आहे की 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेल, 2 स्टार हॉटेल, 3 स्टार अशा पद्धतीचे वेगवेगळ्या हॉटेल्स असतात. तर हे अतिशय भारतामध्ये नामांकित असं हॉटेल आहे की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी लॉजिंग, बोर्डिंग आहे, त्याचबरोबर इतर फॅसिलिटीजसुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ब्रेकफास्ट, डिनर, लंच अशा पद्धतीचे फूड स्टफसुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला तुम्हाला एक रेस्टॉरंट टाईपमध्ये तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी टेबल्स, चेअर्स त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे की रेस्टॉरंट म्हणजे या ठिकाणी फक्त फूड स्टफ किंवा या पद्धतीचंच म्हणजे लंच असेल, डिनर असेल किंवा ब्रेकफास्ट असेल, मील या पद्धतीचं जे काही फॅसिलिटी आहे ती या हॉटेलमार्फत प्रोव्हाइड केलेली आहे. तर या ठिकाणी कोपऱ्यात काही चेअर्स दिसत आहेत. तर तुम्हाला काही हॉटेल्समध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या वेल इक्विप्ड असं किंवा वेल फर्निश्ड अशा पद्धतीने हॉटेल तुम्हाला दिसतील. तर हे सांगण्याचा उद्देश असा होता की हॉटेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि हॉटेलचं फंक्शनिंग वेगवेगळ्या प्रकारचं असतं. हॉटेलला त्याच पद्धतीचे रिसिट्स मिळत राहतात. पण ऑडिटरने ऑडिट करत असताना आपण कोणत्या हॉटेलचं ऑडिट करायला चाललो आहे, त्या हॉटेलचं फंक्शनिंग काय, हॉटेल कोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला प्रत्येक गोष्ट ऑडिट करत असताना व्यवस्थित ऑडिट करता येऊ शकते. आता आपण याच्या टर्म्स बघूया. काय हॉटेलच्या संदर्भामध्ये द बिझनेस ऑफ रनिंग अ हॉटेल इज व्हेरी डिफरंट फ्रॉम रनिंग एनी अदर ऑर्गनायझेशन. या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे इतर ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत, जसं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असेल, बँक असेल, ट्रान्सपोर्ट बिझनेस असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, ट्रेडिंग बिझनेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, तर यांच्यापेक्षा हॉटेल इंडस्ट्री ही अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करणारी अशी संस्था आहे. इट इज अ सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस. हॉटेल बिझनेस हा सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस, सेवा देणारी संस्था आहे. अँड मेनी हॅव सम इलिमेंट ऑफ प्रोडक्शन ऑफ फूड स्टफ अँड सेल्स देअर ऑफ. आणि या ठिकाणी काय केलं जातं, प्रोडक्शन होतं पण कसं, खाद्यपदार्थांचं. म्हणजे त्या वस्तू त्या ठिकाणी बनवल्या जातात, त्या खाण्यासाठी सर्व केल्या जातात आणि त्याच त्या सेल्स म्हणून दाखवतात. कंपनीमध्ये ज्या वस्तूंची मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, ते प्रोडक्ट पॅकिंग केलं जातं आणि त्या वस्तू मार्केटमध्ये जाऊन ॲडव्हर्टाईज करून विकल्या जातात. हे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये, ट्रेडिंग बिझनेसमध्ये माल खरेदी केला जातो आणि विकला जातो अशा वस्तू, किंवा ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते,
किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये एज्युकेशन दिलं जातं. परंतु ही एकमेव अशी इंडस्ट्री आहे की या इंडस्ट्रीमध्ये फूड स्टफ मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं आणि त्याची विक्री केली जाते. तर अशा पद्धतीचं खाद्यान्न प्रोव्हाइड करणारी किंवा खाद्यपदार्थाच्या संदर्भामध्ये सेवा देणारी ही संस्था आहे. तिसरा सेंटेन्स, धिस बिझनेस इज कॅरेक्टराइज्ड बाय हँडलिंग ऑफ लिक्विड कॅश, स्टॉकिंग अँड प्रोव्हाइडिंग अ लार्ज व्हरायटी ऑफ आयटम्स, keeping watch on customers to ensure that satisfactory services are being provided to them. या ठिकाणी बघा, याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या बिझनेसच्या संदर्भामध्ये सांगितलेल्या आहेत. तर या बिझनेसमध्ये काय केलं जातं की मॅक्झिमम जो काही व्यवहार आहे हा रोखीने केला जातो. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जी व्यक्ती जेवायला येते, लंच असेल, डिनर असेल, ब्रेकफास्ट असेल किंवा काही ड्रिंक्स घ्यायला येत असतील, ज्या काही फॅसिलिटीज त्या हॉटेलमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात ती ॲक्वायर किंवा कन्झ्युम करण्यासाठी येते. तर ही कॅश बेसिस ट्रान्झॅक्शन्स करणारी असते. म्हणजे त्या ठिकाणी लगेच त्याचं कॅशमध्ये पेमेंट केलं जातं. उधारीचे व्यवहार या ठिकाणी कमी राहतात. म्हणजे काही ठिकाणी तर नसतातच, पण काही ठिकाणी असतील तर ते 1-2% उधारीचे व्यवहार राहतात. परंतु मेजॉरिटी 99% हे सगळे बिझनेस हे कॅश बेसिसवर असतात. दुसरं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे स्टॉकिंग अँड प्रोव्हाइडिंग अ लार्ज व्हरायटी ऑफ आयटम्स. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आयटम्स आहेत, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिशेस आहेत, तर ह्या काय केलं जातात, त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल हे अगोदर स्टॉक करून ठेवलं जातं आणि मग त्याच्यापासून त्या वस्तू बनवून त्या प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजेच व्हरायटी ऑफ आयटम्स, व्हरायटी ऑफ डिशेस या ठिकाणी सर्व केल्या जातात. कीपिंग वॉच ऑन कस्टमर्स टू एन्श्युअर दॅट सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिसेस आर बीइंग प्रोव्हाइडेड. म्हणजे आणखीन एक गोष्ट या ठिकाणी ही इंडस्ट्री करते की आपल्याकडे येणारा कस्टमर हा जास्तीत जास्त समाधानी कसा राहील आणि तो समाधानी राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील याच्यावरती या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जे जे बिझनेस करणारे आहेत हे लक्ष देणारे असतात. म्हणजे बघा, कॅरेक्टरिस्टिक्सचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मॅक्झिमम या प्रकारच्या इंडस्ट्रीचे जे व्यवहार आहेत हे रोखीने होतात. दुसरं, यासाठी लागणारं जे काही मटेरियल आहे, जे काही वस्तू मॅन्युफॅक्चर केल्या जातात, ज्या डिशेस प्रोड्यूस केल्या जातात, त्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे, खाद्यपदार्थ आहेत, पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, हे सगळं काय केलं जातं, स्टॉक करून ठेवलं जातं. कस्टमर आल्यानंतर, ऑर्डर दिल्यानंतर त्या पद्धतीने त्याचं प्रोडक्शन होतं आणि ते सर्व केलं जातं. आणि दुसरा भाग, ह्या कस्टमरला जास्तीत जास्त सेवा देऊन त्यांना जास्तीत जास्त समाधानी ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा पद्धतीची ही इंडस्ट्री आहे. म्हणजे आपल्याला हे एक नेचर त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. कारण की या गोष्टीचं आपल्याला पुढं इन्कमच्या दृष्टिकोनातून, रिसिट्सच्या दृष्टिकोनातून किंवा या संदर्भामध्ये करावे लागणारे जे काही पेमेंट्स आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. कारण की यांच्या त्याच म्हणजे या नेचरनुसार त्यांच्या असेट्स बदलणार आहेत, या नेचरनुसार त्यांच्या लायबिलिटीज बदलणार आहेत आणि मग त्यानुसारच ऑडिटरने त्यांचं ऑडिट करणं गरजेचं आहे. यानंतर बघूया पुढे आपण, ऑन द बेसिस ऑफ द नेचर ऑफ हॉटेल्स, द ॲक्टिव्हिटीज अँड मोड ऑफ मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स मे अल्सो डिफर. जसं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये त्याच्या नेचरनुसार त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स बदलतात, तसेच हॉटेलमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत राहतात त्या त्या ॲक्टिव्हिटीजनुसार त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स काय होतात, बदलत राहतात, रेकॉर्ड्स बदलत राहतात. बऱ्यापैकी ते सेम असू शकतात, पण काही ठिकाणी आता जसं काही 2 स्टार हॉटेल आहे, 3 स्टार हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेल आहे, 7 स्टार लॉजिंग बोर्डिंग आहे, काही रेस्टॉरंट्स आहेत, ढाबा आहे, एखादं छोटंसं कॅन्टीन आहे. तर इथं आपल्याला लक्षात येतं की त्यांचं नेचर हे काही लहान आहेत, काही मध्यम स्वरूपाचे आहेत, काही मोठ्या स्वरूपाचे आहेत. काहींचे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत, म्हणजे मोठ्या स्वरूपाचे आहेत की आंतरराष्ट्रीय जे काही पर्यटक आहेत ते त्या ठिकाणी येत असतात. तर त्या पद्धतीने तर त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या हॉटेल्स असतात. मग साहजिक आहे त्यांचं नेचर वेगळं आहे, स्वरूप वेगळं आहे, त्या ठिकाणी फंक्शन्स वेगळे आहेत, साहजिक त्यांचे ऑब्जेक्टिव्ज वेगळे राहतात आणि त्यांचे इन्कमसुद्धा त्या पद्धतीने कमी जास्त होत राहतात. मग त्यानुसारच बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये सुद्धा थोडाफार बदल दिसून येतो. त्यामुळं ऑडिटरने पुन्हा एकदा काही पॉईंट्सचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेव्हा तो ऑडिट करत असतो ते. हे 6 पॉईंट्स
जनरल पॉईंट्स, रिसीट्स, पेमेंट्स अँड एक्सपेन्सेस, असेट्स अँड लायबिलिटीज, टॅक्स लायबिलिटी आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स. या 6 पॉईंटचा विचार आता हॉटेल इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून करावा लागेल. म्हणजे आपण जनरल पॉईंट्समध्ये हॉटेल इंडस्ट्रीचा अभ्यास करत असताना किंवा हॉटेल इंडस्ट्रीचं ऑडिट करायला जाण्यापूर्वी हॉटेलच्या संदर्भात कोणते जनरल पॉईंट्स विचारात घ्यायचे, किंवा हॉटेलचे रिसेट्स काय असतील, हॉटेलचे पेमेंट्स कोणते असतील, किंवा आता हॉटेलच्या असेट्स काय असणार आहेत, किंवा त्याची टॅक्स लायबिलिटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची, किंवा ते रिटर्न्स भरायचे, किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करायचे, हे आता थोडं वेगळं असेल. जे इतर इन्स्टिट्यूशन्समध्ये त्यांच्या असेट्स वेगळ्या राहतील, त्यांचे रिसिट्स वेगळे राहतील, हॉटेल इंडस्ट्रीचे रिसिट्स वेगळे राहतील, त्यांचे पेमेंट्स वेगळे राहणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून ऑडिटरने आता हे 6 पॉईंट हॉटेल इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून विचारात घेणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये आपण बघूया जनरल पॉईंट्स. पहिला जनरल पॉईंट आहे इंटरनल कंट्रोल. प्रत्येक बिझनेसमध्ये इंटरनल कंट्रोल असलाच पाहिजे आणि इंटरनल कंट्रोल हा ऑडिटरने चेक करणं गरजेचं आहे. ऑडिटर शुड स्टडी अँड इव्हॅल्युएट इंटरनल कंट्रोल सिस्टीम, पर्टिक्युलरली इफेक्टिव्हनेस ऑफ अरेंजमेंट. या ठिकाणी आपल्याला असं पण म्हणता येऊ शकतं की ऑडिटरने ज्यावेळेस इंटरनल कंट्रोल सिस्टीमचं इव्हॅल्युएशन करायचं आहे हॉटेलमध्ये, तर हॉटेलमध्ये कशा पद्धतीने बिल होतात, कशा पद्धतीने सेलिंग केलं जातं, कशा पद्धतीने स्टॉक परचेस केला जातो, त्याची प्रोसिजर काय, स्टॉक टेकिंगची प्रोसिजर काय, किंवा परचेसची प्रोसिजर काय असेल, किंवा फायनली बिलिंग सिस्टीम कशा पद्धतीने आहे, सॉफ्टवेअर यूज केलं जातं का, टोकन सिस्टीम वापरली जाते का, किंवा ज्या काही हॉटेल्स मोठमोठ्या स्वरूपामध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, जसं काही ठिकाणी लॉन्ड्री सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, काही ठिकाणी जिम्नॅशियम सर्व्हिसेस दिल्या जातात, काही ठिकाणी बार असतात, डान्स बार असू शकतो, बिअर बार असू शकतो, काही ठिकाणी रेस्टॉरंट फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेली असू शकते, काही ठिकाणी कार फॅसिलिटी असते, काही टुरिझम सेक्टरशी रिलेटेड असतील तर त्यांना त्या पद्धतीच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या असतात. तर अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणारं हॉटेल असू शकतं. तर या सर्व गोष्टीवरती इंटरनल कंट्रोल कशा पद्धतीने ठेवलेला आहे, किंवा कशा पद्धतीची सिस्टीम आहे, किंवा जे काही व्यक्ती त्या त्या ठिकाणी काम करते तर त्या व्यक्तींच्या पोझिशन्स कशा आहेत, म्हणजे मॅनेजर कसा आहे, तर मॅनेजरच्या अंडर कोण काम करतं, किंवा किचनमध्ये हेड कोण आहे, किंवा बाहेर ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये म्हणजे बसण्याची व्यवस्था असते, जेवणाची व्यवस्था असते, त्या ठिकाणी काही ठिकाणी कॉन्फरन्स सेमिनार हॉलची व्यवस्था हॉटेलमध्ये केलेली असू शकते, काही गार्डनिंग त्या ठिकाणी असू शकतं, लहान मुलांची बसण्याची खेळण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असू शकते. तर अशा काही फॅसिलिटीज जर प्रोव्हाइड केल्या असतील तर त्या ठिकाणी कोण व्यक्ती काम करते, ती कशी काम करते, त्याचं बिलिंग कसं केलं जातं, तर त्याच्यावरती इंटरनल कंट्रोल कशा पद्धतीने आहे हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे स्टॉक्स. आता या ठिकाणी स्टॉक काय असतो, तर हॉटेलमध्ये जे काही खाद्यपदार्थ बनवले जातात तर त्याच्या संदर्भामध्ये लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक, म्हणजे कच्च्या स्वरूपामध्ये भाज्या असतील, फळेभाज्या असतील, किंवा कडधान्य असतील, डाळी असतील, ह्या सर्व गोष्टी ह्या हॉटेलच्या दृष्टिकोनातून स्टॉक म्हणून गरजेच्या राहतात. तर तो स्टॉक किती आहे, रोज किती लागतो, त्यातला किती यूज केला जातो, आपल्याला खरेदी करायची असेल तर तो कधी खरेदी केला पाहिजे, यूज करायचा असेल तर कसा यूज करायचा आहे. तर या संदर्भामध्ये सुद्धा ऑडिटरने लक्ष देणं गरजेचं आहे की हॉटेल हे कसं करतं, स्टॉक कसा मेंटेन केला जातो, स्टॉक लेवल्स कोणकोणत्या ठरवलेल्या आहेत, रोज किंवा सीझनमध्ये यांना स्टॉक कशा पद्धतीने लागतो, त्यांची परचेस प्रोसिजर काय आहे, म्हणजे ते भाजी खरेदी करत असतील, धान्य खरेदी करत असतील तर ते कशा पद्धतीने खरेदी करतात. या सर्व गोष्टींकडे ऑडिटरने लक्ष देणं गरजेचं आहे, किंवा ते जाणून घेतल्या पाहिजेत की अशा पद्धतीची सिस्टीम या हॉटेलमध्ये राबवली जाते. तिसरं आहे कॅश कलेक्शन. कॅश कलेक्शन्स कशा पद्धतीने केले जातात, ऑडिटरने हे बघितलं पाहिजे, त्याचं रिकन्सिलेशन केलं पाहिजे. बऱ्याच हॉटेलमध्ये जो काही सेल होतो तो क्रेडिटवर पण होऊ शकतो किंवा कॅशने सुद्धा होऊ शकतो. मेजरली कॅशमध्ये होत असतात, परंतु या ठिकाणी जर क्रेडिटवर होत असेल तर त्या ठिकाणी व्हिजिटर्स लेजर बुक तयार केलेलं आहे का, किंवा टोटल सेल्स त्या ठिकाणी रिपोर्ट केलेले आहेत का, टोटल सेल्स आणि कॅश यांचं कुठं रिलेशन जुळतं आहे का, किंवा कॅशमधून काही पेमेंट्स केले असतील तर किती कॅश अवेलेबल आहे,
काउंटरवरती काउंटरवरून काही पेमेंट्स होतात का, काउंटरवरती जर काही कॅश येत असेल, किंवा आता आजकाल आपण बघतो की ऑनलाईन पेमेंट्स केले जातात. गुगल पे असेल, पेटीएम कार्ड असेल, ॲमेझॉन कार्ड असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वॉलेट वापरले जातात. अशाद्वारे सुद्धा अकाउंट पेमेंट्स होत असतात किंवा रिसिट्स येत असतात. तर अशा पद्धतीचं कॅश कलेक्शन होतं आहे का? काही ठिकाणी जी काही कॅश अवेलेबल होते ती कॅश प्रॉपरली बँकेत डिपॉझिट होणं गरजेचं असतं विदिन टाईम. तर ती प्रॉपरली बँकेत डिपॉझिट होते का? किंवा एका विशिष्ट शिफ्टनंतर जर ती शिफ्टमध्ये जर रिसेप्शन किंवा कॅशमध्ये काम करणारी व्यक्ती ही जर बदलली जात असेल, 2 शिफ्टमध्ये हॉटेल चालत असेल, 3 शिफ्टमध्ये हॉटेल काम करत असेल, तर त्या ठिकाणी प्रत्येक जो काही कॅशियर बदलणार आहे, तर त्या कॅशियरचं जे काही बिलिंग आहे ते क्लोज झाल्यानंतर त्याचं कॅश काउंटिंग होतं का, ती जमा केली जाते का, याकडे देखील ऑडिटरने लक्ष देणं गरजेचं आहे. काही वेळेस बिलिंग रूम वाईज केलं जातं. काही ठिकाणी रूम्स अवेलेबल असतात, सिंगल बेड, डबल बेड, AC, नॉन AC, किंवा काही युरोपियन प्लॅन्स असतात. तर काही वेळेस काही कस्टमर्सनुसार रूम्स प्रोव्हाइड केले जातात. तर काही ठिकाणी रूम वाईज बिलिंग असतं, काही ठिकाणी कस्टमर वाईज बिलिंग असतं. तर हे देखील बघणं गरजेचं आहे कॅश कलेक्शनमध्ये, की रूम वाईज बिल कॅश कलेक्ट होतं आहे का कस्टमर वाईज बिल कॅश कलेक्ट केलं जातं आहे, हा एक भाग बघितला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ऑडिटरने हे पाहणं गरजेचं आहे की जी काही बिलिंग सिस्टीम आहे, जी काही बिल्स प्रिपेअर केले जातात, बिल प्रोव्हाइड केले जातात, या प्रत्येक बिलावरती नंबर आहे का आणि तो सिरियली आहे का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा, कंप्लायन्स विथ स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स. म्हणजे हॉटेलच्या संदर्भामध्ये जे काही कायदे आहेत त्या सर्व कायद्यांचं, किंवा एखाद्या हॉटेलला लागू असणारे जे काही कायदे आहेत त्या सर्व कायद्यांचं पालन या हॉटेलद्वारे केलं जातं का. मग प्रदूषणाच्या संदर्भात कायदा असेल, अकाउंटिंगच्या संदर्भातला कायदा असेल, रजिस्ट्रेशन किंवा जी काही स्थापना करण्याचे हॉटेलचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत त्या संदर्भामध्ये, लायसनच्या संदर्भामध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, ज्या काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्या ठिकाणी ते पाहणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आजकाल फेमा नावाचा असा वेगवेगळा कायदा अस्तित्वात आलेला आहे. फॉरेनशी संबंधित फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहे, किंवा डिपार्टमेंट ऑफ टुरिझम यांचे काही कायदे आहेत. लोकल अथॉरिटीज ज्या असतात त्या लोकल अथॉरिटीजचे कायदे असतात, त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. तर या संदर्भामध्ये त्या हॉटेलने कायदे वेळोवेळी पाळलेले आहेत का. किंवा बऱ्याच वेळा असंही लक्षात येतं की ओनरशिपनुसार सुद्धा आपल्याला कायदा बदलतो. म्हणजे काही सोल प्रोप्रायटरशिप असेल तर एक व्यक्तीशी संबंधित ते हॉटेल असेल, पण जर पार्टनरशिप असेल, कंपनी म्हणून काम करत असेल, तर मग त्यांना त्या संदर्भातले पार्टनरशिपचे ॲक्ट लागू होतील, कंपनीला कंपनीचे कायदे लागू होतील. तर अशा पद्धतीने त्याचं स्टेटस काय आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. हे जनरल पॉईंट्समध्ये ऑडिटरने विचारात घेतलं पाहिजे. तर तो काय करू शकतो, चांगल्या पद्धतीचा ऑडिट प्रोग्राम बसवू शकतो आणि त्या पद्धतीने ऑडिट करू शकतो. जर त्याला रूल्स रेग्युलेशन्स काय आहेत किंवा हॉटेलला कोणते रूल्स रेग्युलेशन्स लागू होतात हे जर माहिती नसेल, तर मात्र त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे. त्याचं प्रॉपर ऑडिटिंग होऊ शकणार नाही. आता सर्वसाधारणपणे जसं की बाबा हॉटेल इंडस्ट्री ही खाद्यपदार्थाशी संबंधित आहे, तर फूड अँड ड्रग्सच्या संदर्भामध्ये लायसन त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्याचं चेकिंग करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला शिळे अन्नपदार्थ त्या ठिकाणी सर्व करता येणार नाहीत, शिल्लक राहिलेले टाकून देता येणार नाही, त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. असे काही प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काही कायदे पण आहेत. तर हे कायदे त्या ठिकाणी हॉटेल करतं का, पाळतं का, हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा याच्यातून सुद्धा भविष्यामध्ये अनेक गोष्टी निर्माण होणाऱ्या असतात. याचासुद्धा पैशाशी संबंध येतो, किंवा बऱ्याच वेळा प्रदूषणाशी संबंधित काही इक्विपमेंट्स बसवणं गरजेचं आहे, तर त्यासाठी काही खर्च करावा लागतो. तर यासाठी हे स्टॅच्युटरी प्रोव्हिजन्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर डीलिंग विथ ट्रॅव्हलिंग एजंट्स. म्हणजे एखादं हॉटेल लॉजिंग असेल, बोर्डिंग असेल, किंवा मोठं रेस्टॉरंट असेल, किंवा त्या ठिकाणी कॉन्फरन्स, वर्कशॉप, सेमिनार अशा पद्धतीच्या, किंवा वेगवेगळ्या पर्सनल ज्या काही पार्टीज असतील किंवा फॅमिली फंक्शन्स असतील, अशा पर्सनल पार्टीज फॅमिली फंक्शन्स करण्यासाठी जर काही हॉल किंवा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली असेल, गार्डनिंग सिस्टीम असेल, तर
या ठिकाणी जे काही ट्रॅव्हलिंग एजंट्स आहेत यांच्याशी तुमचं हॉटेलचं MOU झालेलं आहे का. बऱ्याच वेळा काही ट्रॅव्हलिंग एजन्सीज असतात, त्या एजन्सीज वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिप्स आयोजित करत असतात आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ट्रिप्स जातात, जसं आता हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत तर त्या ठिकाणी जातात, किंवा हे ब्युटिफुल प्लेसेस नॅचरल प्लेसेस आहेत त्या ठिकाणी खास पर्यटक हे पाहण्यासाठी जातात. तर त्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल इंडस्ट्रीज आणि त्या ठिकाणी नेणाऱ्या पर्यटकांच्या ज्या काही ट्रॅव्हलिंग एजंट्स आहेत किंवा एजन्सीज आहेत यांचं MOU किंवा मेमोरँडम ऑफ असोसिएशन आहे का, त्यांचं एक एक बॉन्डिंग किंवा डीलिंग काही झालेलं आहे का, आणि जर झालं असेल तर मग त्याच्यामध्ये कमिशन किती ठरलेलं आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. ॲग्रीमेंट असेल तर ॲग्रीमेंट पाहणं गरजेचं आहे की ॲग्रीमेंटमध्ये काय आहे, आणि त्या पद्धतीच्या ज्या काही बुकिंग सिस्टीम्स आहेत त्या डेव्हलप केलेल्या आहेत का आणि त्या कशा आहेत, हे देखील ऑडिटरने जनरल पॉईंट्समध्ये विचारात घेणं गरजेचं आहे. यावरून पुढे येणारे रिसीट्स, पेमेंट्स, असेट्स, लायबिलिटीज हे चेक करत असताना त्याला प्रॉपरली ऑडिट प्रोग्राम रन करता येऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून ऑडिट प्रोग्राम बनवणं सहज सोपं जातं. तर त्या दृष्टिकोनातून हे जनरल पॉईंट्स विचारात घेतले पाहिजेत. आज या ठिकाणी आपण इथंच थांबूया. थँक्यू.